नमस्कार मित्रांनो, मी मनोज पाडेकर. आपल्या मनोज डायरी या यूट्यूब चॅनलसाठी आज आपले 7-8 15मध्ये ज्यांनी सलग 3 वर्ष मानाची फायनल मारली असे फायनल सम्राट मनोहर ठाकूर काका यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. त्यांच्या बैलगाडी क्षेत्राचा थोडासा आढावा घेणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत मनोहर ठाकूर काका. तर काका, पहिला प्रश्न तुमच्यासाठी असेल की तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये कधी आलात आणि त्यावेळी तुमची बैलजोडी कोणती होती पहिली? लहानपणापासून मला बैलगाडीची आवड होती. पहिला धंदा म्हणजे माझा बैलगाड्याचा होता. तिथून एक एक बैल घेत बारीक बारीक असं छंद तो चालू होतो. आणि पहिल्याच मी दोघा तिघांची फायनलची गाडी हाकलत होती. म्हणजे तुम्ही ड्रायव्हर बसायचा? हा, पांडू पाटील, शशी म्हात्रे, आपटे ह्या लोकांची फायनलची गाडी. तेव्हा माझा बारीकसा जोडा असायचा मध्ये गटात धावणे. त्यानंतर घोडा होता वावे बंदरात तसा हाकललेला, वावे रोडला. अशी सुरुवात म्हणजे लहानपणापासून मला त्या बैलगाडी क्षेत्रात जास्त आवड आहे. जेव्हा बैलगाडीला सुरुवात केली तुम्ही तेव्हा पहिल्यांदा गुलाल कधी मिळाला? कोणता त्यावेळी जोड होता? बैलगाडीला पहिला गुलाल मिळाला तेव्हा वाघ्या आणि मोरा होता. सेमीला आपले माजण्याची ते सेमी आलेली आणि किम काय नवगावला दुसरी आलेली, मग काळा मोरा आणि वाघ्या. अच्छा, मग आतापर्यंत किती बैलजोड झाले असेल तुमच्याकडे? बैल जोडी अंदाजे 30-40 जोड तर झाले, म्हणजे खोंड बिंड एडीतून घेऊ. फायनल सम्राट म्हणून तुमची आता ओळख झालेली आहे. तर फायनलचं पहिलं बक्षीस कोणत्या बंदरात आणि कोणत्या थाळी मिळालं? आता 20 का 21 साली साधारण फायनलचा जोड घेतला. पहिलं काशीद बंदरला 1 नंबरचा मिळाला. आवाजला पण हाकलं, पण आतून फिरल्यामुळे तो नंबर नाही आला. त्याच्यानंतर असा दुसरा तिसरा पहिला असं चालू आहे. रायवाडीत फायनल मारली. आणि कोणता जोड होता तो जो पहिला बक्षीस मिळवून दिला फायनलचा? हरण्या गुड्ड्याच. हरण्या आणि गुड्ड्या. शर्यतीचा दिवस असतो त्यावेळी सकाळपासून बैलांची कशी तयारी केली जाते? सकाळी खाणं देत नाही आणि बाकी आपलं नेहमीचं रूट असतं, तर धुणं, शांत वेळ त्याला बसता कसं येईल, शक्यतो तिथे गोंगाट नसावा, असं शांत ठिकाणी विश्रांती त्याला मिळेल, म्हणजे त्यांचं पण मन विचलित. असं शांत ठिकाणी बांधून त्यांच्या जवळ जास्त कमी जाणं टाळतो. दुसरं काही विशेष नाही, नेहमीप्रमाणे. शर्यतीच्या व्यतिरिक्त इतर दिवशी म्हणजे बैलांचा कसं काय दिनक्रम असतो? दिनक्रम सकाळचं बाहेर काढणं, त्यावेळी त्याचं काय खाणं पिणं असतं ते देऊ, नंतर साफसफाई धुणं असतं ते होतं. हे सगळं आटोपलं, थोडा उन्हात बांधून नंतर गोट्यात त्यांना खाणं पिणं घालून शांततेत बसून. हे सगळं कोण करता? आम्ही पण, माझा मित्र पिंट्या आहे आपला. आणि एक प्रश्न होता की आपल्या जेव्हा 2 गाड्या असतात एकाच वेळी फायनल मध्ये, तर आपल्या ड्रायव्हरांमध्ये हे लागतं का माझी गाडी यावी का तुझी गाडी यावी पुढे? प्रत्येक मी पण पहिल्यापासून बैलगाडी भाऊ पण आखला. जेव्हा आपण आपल्या गाडीवर बसतो तेव्हा पहिली आलीच पाहिजे, हे प्रत्येकाचं ध्येय असतं. तसं त्यांच्यात पण होणार, माझी गाडी पहिली होती असा एक गमतीशीर युक्तिवाद होतो का की माझी गाडी येईल तुझी गाडी? जो गाडीवर बसतो त्यांना वाटतं माझीच गाडी पहिली हवी, म्हणजे तो दोन्ही जरी जे असले आपल्या मैत्रीपूर्वक ते असतं, पण ते प्रत्येक मी हाकलतो तर माझीच गाडी पहिली यायला. स्वतः मी पण आम्ही केलेलं आहे. दोन्ही गाड्या आम्ही भाऊ बसताना मी बसवते माझीच गाडी पहिली यायला पाहिजे, माझं ध्येय असं. एवढे 3 ते 4 बैल जोड आहेत तुझ्याकडे, एवढ्या बैलांची मेहनत कोण करतं आणि बैलगाडीवर ड्रायव्हर कोण बसतात? आता गेले 2 वर्ष पिंटू करतो. पिंटू म्हणजे आम्हाला भावासारखाच आहे. त्याच्या अगोदर 1-2 वर्ष शुभम होता आणि आता त्यांचीच मेहनत असायची. त्याच्यानंतर महेश भाऊ जे आहेत आमचे, ते तर म्हणजे ट्रक चालवून परत बैलांच्या पाठी खूप मेहनत घेत असतात. पिंटूला त्यांची हातभार असतो किंवा मदत असते. आणि या दोघांचं आणि या तिघांचं देखील एक चांगलं जमलिंग आहे. त्याच्यासोबत एक प्रितेश, ते देखील येत जात असतात. बैलगाडीच्या दिवशी पिंटू आणि प्रितेश हे दोघंजण बैलगाडी हाकलतात. कोऑर्डिनेशन दोघांचं छान आहे आणि खरंच अगदी सगळं जे काय करतात ते सगळेजण मनापासून करतात ते. त्यामुळे आम्हाला असं कुठंच काय वाटत नाही की बाबा पिंटू काय, प्रितेश काय, शुभम काय आणि महेश भाऊ काय, आपलं समजून सगळं करत असतात. आणि हे सगळे लोक भावासारखेच आहेत आम्हाला, म्हणजे असं घरातले अगदी प्रॉपर. त्यामुळे खरंच ते खूप म्हणजे खूप मनाचं करतात. आणि ते जिथपर्यंत असंच करत राहतील तिथपर्यंत आपण तेवढीच हाऊस करत राहू. म्हणजे मित्र परिवारची साथ चांगली आहे तुम्हाला.
वाद कुठली गोष्ट सांगायलाच लागेल. कोणती गोष्ट सांगायलाच लागत नाही किंवा तुम्ही हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. त्यांच्या मनाने ते सगळं करत असतात आपल्या नक्कीच. आणि अगोदर. असं एवढे जर वर जायचं असेल तर आपला मित्र परिवार तिथं साथ पण लागतेच. आमचा महेश भाऊ पण ट्रकवर ड्रायव्हर आहे, पण तो पण येऊन त्याच्या कुठल्या वेळ उशीर झाला तर ते बैलांचं बघूनच जातात. पिंटू जर त्यांचं काय थोडं मागे पुढे काय झालं तरी एकमेक येऊन त्यांची निगा म्हणजे प्रत्येक वेळेला करणार. कोणी कुठल्या जरी कामात असलं तरी तो वेळ ऍडजस्ट करून मी थांबतो, तुझं काम तू कर, मी हे करतो, असं करून हे ते बैलांचं काही शिल्लक ठेवत नाही. हा आम्हाला मुळात बघायला म्हणजे सांगायला नाही लागेल भाऊ त्याचं काय केलं, ते आपलेच बैल समजून करतात. बरोबर. आणि एकच आहे म्हणजे असं कोण आमच्यात भेदभाव असला कसं भेदभावासारखं वागत नाही. आम्ही एकत्र बसून खातो पितो सगळं. पाहिजेच, एकी असेल तरच आपण एवढे पुढे त्याच्याशिवाय जाऊ होऊच शकत होऊ नाही. शकत नाही. जिथे मतभेद आला तिथे मग विषय नाही, संपतो. आम्ही एका ठिकाणी बसून चहा पाणी पिऊन सगळे. आणि या क्षेत्रात माझंच खरं म्हणून जो कोण करून राहील त्याला कधीच नाही शक्य होणार होणार नाही. नाही शक्य. आणि ही गोष्ट नुसते पैसे असून पण होणार नाही. एकमेकाचं बळ आहे, नशीब पाहिजे, साथ पाहिजे तर होऊ शकतं. नक्कीच नक्कीच. उद्या जर कोण मी झालं मला 8 लाखाचा बैल द्या आणि मला फायनल मारून द्या असं कोण नाही बोलत नाही होणार त्याच्या मागे मेहनत पण पैशाने पाहिजे. पैशाच्या गर्वाने पण ही गोष्ट न होणार आहे. सगळ्या गोष्टी जुळून यायला लागतात बरोबर. आणि तुमची नीतिमत्ता चांगली पाहिजे हे सगळं करत असताना. लोकांचे आशीर्वाद पाहिजे. ट्रेंड चालू आहे बघा की जो कोणी जातोय कर्नाटकवरून बैल घेऊन येते, पण याच्या आधी असं होतं की आपण हेडीतून खोंड घ्यायचो, त्यांना 3-4 वर्ष बाळगल्यानंतर मग शर्यतीत उतरवलं. तर ते योग्य वाटत होतं, म्हणजे वाटत होतं की आत्ताचा चालू. योग्य असं नाही. पहिल्या गटातला पण तुम्ही बैल घ्यायला तर 2 ने 2.5-3 लाख रुपये सांगाल. साधारण वर पाळणार आहेत सांगू त्याच्याबद्दल स्वतःचा बैल आहे त्यांनी सांगा. पण कर्नाटकमध्ये कसं आता 1-1.25 लाखाचे बैल आणून पण प्री क्वार्टर, दुसरा गट, तिसरा गट असे बैल वर झाले. आता फायनल परत पण गेले. साधारण 4 लाखाच्या आतला जोड आज फायनलला टफ आहे, विनर आहे. बरोबर. म्हणजे एका अर्थी आपल्याकडे बैलांच्या किंमत वाढल्यामुळे आपण जास्त तिकडे reference कमी देतो. पैशात आज 3 वर्ष तुम्हाला बैल बाळगायला लागतो हेतून घेतला तर. आता वर्षात आता तो म्हणजे महिन्यात आणला तर तो पहिल्या दुसऱ्या गटापासून चालू करतो आणि नंबरात आहे. बरोबर. म्हणजे एका अर्थी मेहनत पण कमी होते हा, त्याची. आणि मग कमी पैशातच बैल वाटतात. तर चांगलं आपल्याला सांगितलेलं आहे कर्नाटक ट्रेन बद्दल. कारण आपल्याकडे ज्या बैलांची पहिल्या दुसऱ्या गटातल्या बैलांची किंमत 2-2.5 लाख वगैरे सांगतायत, आणि तेच कर्नाटकवरून जर आपण 1-1.5 लाखाचे बैल आणले तर तेच वरच्या गटामध्ये पळू शकतात. म्हणून आता सध्या त्या कर्नाटकवाल्या बैलांचा ट्रेंड चालू झाला. आता लॉकडाऊन म्हणजे शर्यतीवर बंदी आली 2014 पासून, आणि त्यानंतर आता 2020 पासून चालू झाली शर्यत. तर बंदीच्या आधीची शर्यत आणि आता शर्यत याच्यामध्ये काय फरक झाला एवढं सांगू शकता? बंदीच्या आधी म्हणजे आता पराणी बंद आहे आणि त्यावेळेला बैल असं समजा शेतकऱ्याचाच विषय होता, तो छंद होता. तर त्यावेळेला बैल एक जोड घेतला तर असे बैल बदलून प्रत्येक वेळा घेतो असं नाही. एक जोड असायचा, शेतीविषयी असं चालत. ती आणि पण आता प्रत्येकाचा इगो झालाय आणि प्रत्येक वेळा बैल बदलत असतात किंवा जास्त किमतीचा पळाव बैल घेत असतात. म्हणजे हाऊस आहे त्यांची, घेतलं त्याच्याबद्दल काय वाद नाही. म्हणजे एका अर्थी की त्यावेळी एक छंद म्हणून होता, पण आता कॉम्पिटिशन म्हणून. कॉम्पिटिशन म्हणून. आणि आता प्रत्येक जण मग कोणीही बैल किती रुपयाचा आणू शकतो बरोबर. आणि फायनलला धावू शकतो. आणि असं पण नाही सांगू शकत की आज माझी गाडी आली तर उद्या येईलच. नाही, कोणी नाही. 1 ते 100 गाड्या निघतात आपल्या. प्रत्येकाला वाटतं पूजा करताना का माझी गाडी पहिली आहे, नक्कीच. आणि ते प्रत्येकाचा अधिकार किंवा प्रत्येकाची इच्छा योग्य आहे. कारण त्याच्या पाठी तेवढी मेहनत. त्याची मेहनत पहिल्या गटा एवढीच, फायनल गटा एवढी तू पण आता मेहनत करतो. पहिल्या तेवढ्या नव्हत्या, पण आता प्रत्येक पहिल्या गटापासून फायनल परत सगळी मेहनत सारखीच करतात. कोण कमी कामी असं लोक लागले नाही. तर काका, या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण म्हणजे गुरु कोणाला म्हणता, कोणाकडे बघून या क्षेत्रामध्ये आपण आलात? आमचे शेजारी वसंत बाबू राणे यांच्याकडे मी मनापासून त्यांचा गुरु मानतो. त्यांचं बघून ह्या विषयाला थोडी थोडी हा बैल घे तो बैल घे अशी सुरुवात केली. अच्छा. म्हणजे आता फायनलची इन्स्पायर होऊन मला पण याच्यामध्ये जावं असं वाटलं. बरोबर ना? राणे म्हणजे वसंत बाबू राणे. वसंत बाबू राणे. नक्कीच. तर काका, तुम्हाला आता बैलगाडी क्षेत्रात 40 ते 50 वर्षाचा अनुभव आहे. तर एखादा जर बैल खरेदी करत असता तर त्याची पारख कशी करायची? बैल खरेदी करायचा असला तर त्याचे पहिले मेन पाय कशी फिट तर नक्की, आणि गळ्याला मानेला बारीक, शेपूट टाचलांडा असावं, भवरा शक्यतो पुढं असावं, शिंगाला बारीक असावा, असं एक माझा अंदाज आहे.
मग आतापर्यंत तुमची अशी एकदम काय म्हणाल त्याला फारच. पारख ठरलेला एखादा बैल कोणता सांगू शकता? आता हे घेतलेले फायनल मधले हे 4 हौशा म्हणजे मोरा बोलतो तो, हरण्या गुड्ड्या, आणि आत्ता एक आम्ही करण्यापेक्षा नवीन बैल आणला गेल्या वर्षी. 6 दातीत होता, पण तो माझ्या पद्धतीने जे त्याचे बारकावे आहेत ते बघून मला तो म्हणजे चॉईस म्हणजे परफेक्ट परफेक्ट झाली. चिमण्या म्हणून चिमण्या तो 7-8-15 मध्ये फायनल final मारला. तर मित्रांनो, आता आपला सगळ्यांना तर बैलगाडीची हौस आहे. आपण कुठेही बैलगाड्याचं बघत असतो, पण काही जण त्याच्यावर निंदा सुद्धा करतात की काय बैलांना हे करतात हे करतात. परंतु बैलगाडी क्षेत्रामुळे किती रोजगार किंवा उपलब्ध होतं एखाद्याचा, ते आपल्याला काका एक्सप्लेन करतायत बघा. बैलगाडी हा छंद आपला असतो शेतकऱ्याला, आणि शेतकऱ्यांचाच आहे. पण एखादा बैल समजा 50-60 हजाराला घेतला, जो तो पळवून चांगला फायनल पर्यंत दाखवला, तर त्याला 5 लाख रुपये फायदा शेतकऱ्याला होतो. त्याच्या पुढचं बघा, साधं बैलगाडी शर्यतील नाही तर टेम्पोवाल्याला मिळतं. उद्या कुठे शर्यती असेल, चणी दाण्यावाला आहे, सोडावाला आहे, कलिंगडवाला आहे, ह्या सगळ्यांची रोजीरोटी गुलारवाला आहे. रोजगार उपलब्ध होते त्यांना. तसंच अंड, कोंबडीवाला आहे त्याचे अंड जातात, दूधवाला आहे त्याचं दूध घेत आहेत. त्या सगळ्या एकमेक बॅलन्स आहे. बरोबर. नुसतं गहूवाला आला तर चक्कीवाला आला, तो पिठाला गेला, म्हणजे प्रत्येकाची रोजीरोटी म्हणजे ती एक एक सायकलच बैलगाडी तयार. क्षेत्रातून मिळते. बरोबर. एका बैलगाडीमुळे ही एक पूर्ण सायकल तयार होते की टेम्पोवाल्यापासून सुरुवात होते, कोंबडीवालीपासून ते अगदी चक्कीपर्यंत, ते तुमचं टेम्पोपर्यंत प्रत्येक गोष्ट म्हणजे एकमेकाला त्याचा जोड बरोबर, धंदा आधार चालू होतो. आणि आणि जे शेतकऱ्यालाच मदत होते. बरोबर आणि आपल्या रोजगार स्थानिक उपलब्ध. लोकांना रोजगार उपलब्ध होतो. आतापर्यंत जेवढ्या शर्यती झाल्या त्याच्यामध्ये तुमची आवड म्हणजे आठवणीत राहिलेली शर्यत कोणती सांगू शकाल? 7 बंधाची. म्हणजे लगातार 3 वर्ष फायनल मध्ये हा. ती की या वर्षाची? म्हणजे आम्ही गाड्या हाकायला लागल्यापासून फायनलला एक वेगळं नाव आहे. म्हणजे कुठेही जर शर्यत झालं तर तेवढं नाही, पण हे समजा एक 7-8 बंद झालं तर अख्ख्या पावसाळ्याभर नाव निघतं. बरोबर. 7 कुणी फायनल. अलिबाग मुरुड मध्ये मान. अलिबाग मुरुड एक मानाचं बंदर आहे. तर मित्रांनो, काकांची एक खासियत आहे की सगळ्याच शर्यतीमध्ये बैल जोडी उतरवत नाही, पण जिथे आपण जाता तिथे शक्यतो आपल्याला गुलाल मिळतो. तर याच्याबद्दल काय सांगू शकता? नाही, आम्ही एक सकाळी समजा शर्यत असली एक बैलाची कंडिशन बघतो, आज तेज आहे त्याला काय सावध आहे, असा एक अंदाज बघतो त्या पद्धतीने घेतो. म्हणजे आपल्याला वाटलं चला आज गाडी हाकलं, तर नाही, साधारण एक त्यांच्या मनाचा जोश कसा आहे हे बघून आम्ही घेतो. काही आहेत जे रेग्युलर बैल जोडा नाही. त्याच्याने बैलांना काही त्या प्राण्याबद्दल आम्हाला प्रेम आहे, म्हणजे ते नसला म्हणून गाडी हाकलायला जात असं नाही, ते पण खुश असले तर मी. त्यांची पण इच्छा असली पाहिजे धावायची. तर काका, आपण आता अलिबाग मधील ज्या मानाच्या शर्यती आहेत त्या तर पटकावलेल्या आहेत. अलिबाग बंदर झालं, 7-8 बंदर झाला. तर त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या बंदरात आपण फायनल मारावी अशी इच्छा आहे आपली? फायनल मारावी इच्छा आहे, मारावी म्हणजे प्रयत्न करणार मी. नाही म्हणजे असं एखादं मानाचं बंदर की तिथे सुद्धा मला फायनल मिळावी असा. नवगाव बंदरात मिळावे असं मला वाटतं. म्हणजे महाशिवरात्रीची शर्यत असते तिथे नक्कीच पुढल्या वर्षी आपण नक्कीच फायनल मध्ये याल असं. काका, एवढे आता 30-40 जोड झाले, त्याच्यामध्ये तुमचा आवडती बैलजोडी कोणती राहिली? त्याच्यात आवडती सर्वात प्रसन्न सुरू आहे. सतत 4 का 5 वेळा फायनल मारले एकाच वर्षात, त्याच्यामुळे तो जोड आम्हाला आवडतो. नक्कीच. आपण जर फायनल मारतो दुसऱ्याची सुद्धा जोडी आपल्याला आवडू शकते. याचं एक उदाहरण बघा, त्यांनी खुल्या मनाने सांगितलं की मला प्रसन्न सुर्वेची गाडी आवडते, कारण असं कोणी सांगत नाही की मला ह्याचा जोड आवडतो म्हणून. बरोबर. तर रोहन दादा, तुला एक मला प्रश्न असेल की आता पहिले कसं होतं की जो फायनल किंवा सेमीफायनल मध्ये ज्याचा नंबर येईल त्याचं तर नाव व्हायचं, त्याला सगळे ओळखायचे. पण आता जे आमच्यासारखे युट्यूबर आहेत छोटे छोटे, त्यांनी आता पहिल्या गटापासून ते ज्याचा नंबर येईल ती मुलाखत घेऊन एक प्रयत्न करता की तो पण लोकांच्या पसंतीस यावा किंवा प्रसिद्धीस यावा. तर त्याच्याबद्दल तू काय सांगू शकतोस? खरंच हा तुमचा चांगला उपक्रम आहे. तुम्ही याने स्वतःचा वेळ देता आणि प्रत्येक छोट्या मोठ्या बैलगाड्यांच्या जवळ जाता. त्याच्यामध्ये तुम्ही गोरगरीब असा कुठला भेदभाव बाळगत नाही, आणि सगळ्यांची जशी फायनलवाल्यांची तशीच पहिल्या गटवाल्यांची अजून सर्वच जण तेवढीच मेहनत करतात. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांना समान वागणूक देतात, ते खरंच चांगलं करता. आणि छोट्या मोठ्या सगळ्या बैलांची ओळख सगळ्यांना होते, गाव अखंड महाराष्ट्रभर भारत जगभर होते. आणि खरंच तुमचं चांगलं तुम्ही कार्य करता. असंच तुम्ही कार्य करा, तुमची अशी इच्छा आहे.
नक्कीच. कार्याला आणि आमच्या शुभेच्छा आहेत. शेतकऱ्यांचं नाव कर. शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठी आणि इथे एक सांगू शकतो की आपल्या अलिबाग रोडमध्ये आम्ही बैलगाडीचे कंटेंट व्हिडिओ बनवतो. तर इथे मला नमूद करायचं की कोणालाही यूट्यूब करून काहीही पैसे येत नाही. बरोबर. आम्ही स्वतःचा वेळ देऊन आपली एक हाऊस करतो आणि एखादा गरीब वगैरे असेल तर त्याचं नाव कसं होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तर सगळ्यांना एक विनंती आहे की जर असं कोणाचं चॅनल दिसलं बैलगाडीचं तर कृपया ते सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल. प्रोत्साहन मिळतं. तर आता आपल्याला काका बैलांची ओळख करून देत आहेत. हा मोरा बैल, त्याला हौशा नाव आहे. घेतला हा 2 वर्ष साताऱ्यातले पण फायनल मारले, सारळला 2 नंबर आलेला आहे, 2-3 असे नंबर त्यांनी सतत चालू आहे. हा कर्नाटकहून बैल आणला आणि हा बैल मेन मिळण्याचं कारण बंडाभाऊ आणि लाडूभाऊ ह्याचे सगळे मित्र यांच्यामुळेच मिळाला बैल हा. पैशापेक्षा बैल मेन खरेदी करून देणार बंडाभाऊ आणि लाडूभाऊ त्यांचे सगळे मित्र. कर्नाटक कबनूर. पण बंडाभाऊमुळेच मिळाला बैल. त्याबद्दल सांगा थोडं माहिती. हा गुड्ड्या म्हणून याचं नाव आहे. हरणे गुड्ड्या घेतलं होतं, याचं नाव गुड्ड्या आहे. पण ह्या बैलांनी माझ्या मेन ठिकाणी जी शर्यती असतात अलिबाग तालुक्याच्या, अलिबाग आणि मुरुड तालुक्यात 2 शर्यती होतात, त्याच्यात त्यांनी वय 17 आहे तरी पण यंदा फायनल मारली. तसंच आमचं 7-8 बंदर सगळ्यात आवडीचं बंदर मारलं. किनाऱ्याला एक वेळ ना आली तर चालेल. सातारला आली 7-8 रायवाडी यांनी एक नाव केलं. रायवाडी 7-8 रायवाडी तिथे 1 नंबर मारले. काशी. आणि हा कोणाकडून घेतला बैल? हा पेडणेकरांकडून घेतलेला 8 लाखाला. अच्छा. जोडच घेतलेलं. पण वय याचं वैशिष्ट्य काय, 17 वय असताना फायनल मारली. म्हणजे बैल किती वय होईपर्यंत पळू शकतो? बैल आता अजूनपर्यंत बदले 7-8 वर्षात बैल कमी होतं. अच्छा. माझ्या हिशोबाने काही जणांचं पळत, पण माझ्या माहितीप्रमाणे एक 8 वर्ष बैल त्याच याच्यात पळू शकतो. 4-5 वर्ष. पण हा वयाचे 17 वर्ष त्यांनी घेतलेलं आहे. ते 2010 पासून शर्यती राहा. अच्छा. 13 वर्ष तो पळतोय. तर काका या बैलाबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला. हा एकत्र पेडणेकरांकडून गुड्डे आणि हरण्या एकत्र घेतलेला, त्याच्या जोडीलाच हा धावतो. आणि 7-8 अलिबाग रायवाडी यांनी पण फायनल मिळाली. आणि ह्याचं पण वय तेवढंच आहे का? नाही नाही, हा लहान आहे. अजून हा किती वर्ष पळू शकतोय? अजून 4-5 वर्ष पळू शकतो. ठीक आहे. तर काका आता ह्या बैलाबद्दल काय, कधी घेतला, कुठून घेतला? हा गेल्या वर्षी घेतला, अजून वर्ष पण नाही झाले. तर 2-2.5 महिने आम्ही रायवाडी दाखवलं होतं, तेव्हा पण गाडी पलटी येऊन पहिला आले. नाव काय याचं? चिमण्या. चिमण्या. आणि मग 7-8 फायनल दाखवलं. पहिला 3रा आला, दुसऱ्या वेळेला फायनल मग 1 नंबर आला. म्हणजे आतापर्यंत जेवढे आपण बैल बघितले तुमच्याकडे आता आहेत सगळ्यांनी गुलाल मिळवून दिलेला आहे तुम्हाला? सगळे फायनल मारले. सगळ्या बैलांनी फायनल मारून दिलेली आहे. आणि आम्हाला सगळ्यात आवड 7-8तली फायनल मिळाली तर. आणि त्याच्यात तिथं तुम्ही हॅट्रिक मारली, त्याच्याबद्दल काय सांगाल? 3:45ला प्रॅक्टिसला पळायला. आणि हा बघा आपल्यासोबत आहे पिंट्या, जो काकांच्या सगळ्या बैलांचं जे मेहनत असेल ते पिंट्या करत असतो. काय सांगेल पिंट्या बैलांबद्दल? पहिल्यापासून त्याच्यामुळे मी गाडीवर बसतो, पहिल्यापासून लहानपणापासून आवड. आणि काकांबद्दल काय सांगेल? काकांचा स्वभाव घरच्यासारखेच आहेत, वडिलांसारखेच आहेत माझे. आणि जे तुझे बाकीचे आहेत आपले प्रितेश वगैरे सगळे जवळचे मित्र परिवारच आहे तो. सगळे एक चांगला मैत्री संबंध आहे तुमच्या संबंध आहे. तर आपल्यासोबत आहे मित्रांनो शुभम आणि मयूर आहेत, हे सुद्धा पिंट्याच्या सोबत बैलांसाठी मेहनत करत असतात. तर काय सांगाल बैलांबद्दल शुभम? हे बैल मला आधीपासून खूप आवडतात, हरण्या गुड्ड्या. यांच्यामुळे या बैलगाडी क्षेत्रात नाव झालं. आणि मेन म्हणजे आप्पा गुरुवारी आहेत, माझे वडिलांसारखे आहेत ते. ह्याच्या आधी 2 वर्ष म्हणजे मी अजूनपर्यंत आहेत, जरी इतर कोणाच्या गाडी बिडीवर बसलो तरी ही जोडी मेन आहे. आप्पा घरातल्यासारखे आहेत आणि आप्पा बोलू ते करतात. काय कधी एकदम लागलं तरी पैशाची गरज कसली ड्रायव्हरहून बसलास का कधी गाडीवर? हो, प्रॅक्टिसला बसतो मी. आवड आहे. मयूर तू काय सांगशील बैलांबद्दल? जेव्हा हे गाडी दोन्ही मला आवडते बैल आहेत. दोन्ही बैल फायनलला आमचं नाव केलेलं आहे.
पण जेव्हा गाडी सुटते आणि फिरून आल्यानंतर दिसते की आपली गाडी आलेली आहे त्यावेळी काय असतो आनंद? खूप आनंद वाटतो, खूप. गाडी दिसली काय जाम बरं वाटतं. उड्या मारायला लागल्या. आता आपल्यासोबत मनोहर ठाकूर काका आहेत. त्यांनी त्यांच्या बैलगाडी क्षेत्राचे अनुभव आपल्यासोबत शेअर केले आहेत आणि आमच्या मनोज डायरी यूट्यूब चॅनलसाठी आपण जो वेळ दिला त्यासाठी मी आपले आभार मानतो. माझ्याकडून धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील, अजून कोणाचे विचार ऐकायचे असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा की दुसऱ्या कोणा फायनल सम्राटाचे विचार आपल्याला ऐकायला आवडतील. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि परत भेटूया एखाद्या नवीन कुठल्या तरी फायनल सम्राटासोबत. धन्यवाद.